नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर 3D फुलाचा ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिकणार आहोत. म्हणजे 3 डायमेन्शनल असे हे फूल आहे. हा ग्रॅनी स्क्वेअर जोडून तुम्ही हवा तेवढा मोठा रुमाल बनवू शकता आणि टेबलवर ठेवू शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बनवायला शिका. आपण सुरुवातीला फेंट पिंक कलरचा धागा घेत आहोत. गुलाबी, फिकट गुलाबी असा एक मॅजिक रिंग करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चेन करायची आहे. त्यानंतर या रिंगमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे, दुसरा, तिसरा असे आपल्याला या रिंगमध्ये एकूण 12 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. चौथा सिंगल क्रोशा केला, पाचवा, असे 12 सिंगल क्रोशे झाल्यावर मी दाखवते. हे बघा 12 सिंगल क्रोशे झाले आहेत. त्यानंतर हा धागा ओढून रिंग क्लोज करून घेऊ आणि पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने याला जॉईन करून घ्यायचे, जोडून घ्यायचे. त्यानंतर एक चेन करायची, दुसरी, तिसरी आणि एक पुढचा स्टिच सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. हे बघा पुन्हा सांगते, 1, 2, 3 चेन करायच्या, एक स्टिच सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची. असा आपला एक 3 चेनचा लूप तयार होईल. बघू शकता तुम्ही. असे आपल्याला लूप्स तयार करून घ्यायचे आहे. एक स्टिच स्किप करून म्हणजे एक सोडून पुढच्या स्टिचवर स्लिप स्टिचने जोडायचं आणि 3 चेन करायच्या. असे पूर्ण राऊंड करून घेऊ. हे बघा हा राऊंड कंप्लीट झाला आहे. त्यानंतर पहिल्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि त्याच लूपमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 डबल क्रोशे झाल्यावर एक सिंगल क्रोशा त्याच लूपमध्ये. अशा प्रकारे ही एक पाकळी झाली. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तसंच करायचे, एक सिंगल क्रोशिया आणि 8 डबल क्रोशिया सेम स्पेसमध्ये, सेम गॅपमध्ये करत आहोत आपण. 8 डबल क्रोशिया झाल्यावर एक सिंगल क्रोशिया. हे बघा आता आपली दुसरी पाकळी तयार झाली आहे. 8 डबल क्रोशियाची एक सिंगल क्रोशिया करायचा. असेच आता आपल्याला सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे. हे झाल्यावर बघा 8 पाकळ्या तयार होतील आणि पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून जोडायचं आहे आणि एक चेन करून हे टर्न करायचं आहे. 2 चेन करायच्या आणि नंतर पलटवायचं आहे. आता मागच्या साईडला जिथे आपण 3 चेनचे लूप जोडले होते तिथे बघा एक स्टिच आहे. त्या स्टिच खालून हुक टाकायची आणि तिथे एक स्लिप स्टिच करायचा. मी ज्याप्रमाणे करत आहे तर त्या पद्धतीने एक स्लिप स्टिच झाल्यावर चेन करायचे आहे. 3 चेन करायच्या आणि त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचा. 3 चेनचा एक आणि आता हा एक, असे 2 डबल क्रोशे झाले. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा असेच 2 डबल क्रोशे करायचे. हा एक आणि हा दुसरा. परत पुढे
तसेच पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे करत आहोत. एक सेम स्टिचमध्ये पुन्हा 1 डबल क्रोशा, असे हे 2 डबल क्रोशे झाले. पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा डबल क्रोशे करायचे आहे. खालून हुक टाकायची आणि धागा वर ओढून डबल क्रोशा करायचा आहे. त्याच ठिकाणी पुन्हा 1 डबल क्रोशा करून घेऊ. तर असे आपल्याला सगळ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. व्हिडिओ मागे जाऊन तुम्ही परत बघू शकता. अशा आपण प्रत्येक स्टिचमध्ये डबल क्रोशे करून घेऊ 2-2. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. 1 चेन करायची आहे, 2, 3 आणि 4 चेन करायचे आणि 2 स्टिचेस स्किप करून पुढच्या म्हणजे तिसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे. परत 1, 2, 3, 4 स्टिचेस करून चेन्स करून 2 सोडून तिसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे. 1, 2, 3, 4 2 स्टिचेस सोडायचे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. तर आपल्याला असे 4 चेन्सचे लूप मिळेल. हे कंप्लीट झाल्यावर बघू शकता 1 चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. आता सरळ करायचं आहे हे वर्क आणि त्यापेक्षा थोडा डार्क शेडचा धागा घ्यायचा. 1 स्लिप नॉट करून घ्यायची आणि हे जे फूल आहे ते उलट होतं. आता आपण सरळ करून ह्या लूप्समध्ये कोणत्या एका लूपमध्ये सिंगल क्रोशाने धागा जोडायचा आहे. तीन चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी 1 डबल क्रोशा करायचा. परत 1 डबल क्रोशा करायचा. इथे 3 चेन करण्याच्या ऐवजी 1 सिंगल क्रोशा झाल्यावर लगेचच डबल क्रोशा करायचा. त्यामुळे काय होणार आहे, पाकळीसारखा आकार येणार आहे. तर 1 सिंगल क्रोशा झाल्यावर लगेचच आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत. त्या लूपमध्येच 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. म्हणजे याच्या आधी ज्या पाकळ्या बनवल्या आहेत तशाच या पण पाकळ्या बनवायच्या आहे. सेम लूपमध्ये 8 डबल क्रोशे करायचा आणि नंतर परत 1 चेन करायची सेम लूपमध्ये. एक सिंगल क्रोशा करायचा म्हणजे 1 सिंगल क्रोशे आणि 8 डबल क्रोशे. हे बघा, नेक्स्ट लूपमध्ये 1 सिंगल क्रोशा, त्याच लूपमध्ये 8 डबल क्रोशा. 1, 2, 3 असे आपल्याला प्रत्येक लूपमध्ये करून घ्यायचे आहे. 4, 5, 6, 7 आणि 8. त्यानंतर 1 सिंगल क्रोशा त्याच ठिकाणी. ही दुसरी पाकळी तयार झाली. अशाच आपल्याला सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. हे बघा, पूर्ण पाकळ्या झाल्या आहेत. त्यानंतर पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. 1 चेन करायची
आणि हे पलटवायचं. त्यानंतर खालच्या राऊंडमध्ये एका सिंगल क्रोशाने जोडायचं किंवा स्लिप स्टिचने जोडू शकता. पुन्हा आपल्याला लूप्स करायचे आहे, जसे आपण याच्या आधीच्या राऊंडमध्ये केले होते तसे. 1 2 3 चेन झाल्या. आता त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा, पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा करायचा, आता इथे काय करत आहोत आपण, 2 स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे आणि याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा. बेस बनवत आहोत आपण हा तिसऱ्या पेटल्सच्या राऊंडसाठी. इथे लूप्स नाही करायचे, लूप्स याच्या नंतरच्या राऊंडमध्ये करणार आहोत. आता एक बेस बनवायचा आहे, जेणेकरून पाकळी आपल्याला उठावदार दिसेल, बाहेरच्या लेअरमध्ये दिसेल. तर सिक्वेन्स कसा आहे, 2 डबल क्रोशे, त्यानंतरच्या स्टिचमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे आणि त्याच्यानंतरच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा. हे बघा, 2 2 1 2 2 1 या पॅटर्नने हा राऊंड करून घ्यायचा आहे. आणि या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 40 डबल क्रोशे मिळेल. हे मागच्या साईडचे फूल आहे, त्याला सरळ करून घ्यायचे आणि आता इथे थोडा डार्क शेडचा धागा जोडायचा आहे, गुलाबीचा डार्क शेड. म्हणजे आपण इथे राणी घेत आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणत्याही एका स्टिचवर याला सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. जिथे आपण धागा कापला आहे तिथेच जोडायचं, म्हणजे आपल्या पाकळ्या बरोबर येईल. त्यानंतर एक स्किप करायची, त्याच्या पुढच्या स्टिचवर डबल क्रोशा करायचा आणि त्याच स्टिचमध्ये असे टोटल म्हणजे एकूण 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. याला आपण पाकळीचा आकार देत आहोत, त्यामुळे एकाच स्टिचमध्ये आपल्याला 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. सुरुवातीला एक चेन स्किप केली होती, आता 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. त्यानंतर एकच चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेनवर म्हणजे स्टिचवर पुन्हा असेच 8 डबल क्रोशे करायचे. तर आपली ही दुसरी पाकळी तयार होईल. हे बघा, दुसरी पाकळी तयार झाली. त्यानंतर 1-2 स्टिचेस सोडायचे आणि तिसऱ्या स्टिचवर स्लिप स्टिचने जोडायचं. त्यानंतर एक स्टिच सोडायची आणि दुसऱ्या स्टिचवर 8 डबल क्रोशे करायचे. म्हणजे सुरुवातीला एक स्टिच सोडतोय आणि पाकळी झाल्यानंतर 2 स्टिचेस सोडून तिसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करतोय. तर हा सिक्वेन्स लक्षात घेऊन करायच्या आहेत त्या सगळ्या पाकळ्या आणि आपल्याला बरोबर 8 पाकळ्या मिळेल या राऊंडमध्ये. सोपे आहे, एकदा लक्षात आले की तुम्हाला करता येईल. हे बघा, 8 पाकळ्या झाल्या आहे. तिसरी लेअर आहे आपली ही. 2 स्टिचेस सोडल्या, नंतर स्लिप स्टिचने जोडायचं आणि नंतर मग एक स्टिच सोडायची आणि पुढची पाकळी चालू करायची. हे बघा, पुढची पाकळी सुरू केली इथून. तशा आपल्याला सगळ्या पाकळ्या झाल्यावर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता आपले फूल झाले. आता आपल्याला पानांसाठी म्हणजे लूक येईल पानांचा, पण आहे तर हा ग्रॅनी स्क्वेअर. स्लिप नॉट करून घेऊन जिथे आपण 8 डबल क्रोशे केले होते तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. 4 चेन करायच्या, नंतर पुढे
जिथे आपण 8 डबल क्रोशे केले होते त्या स्टिचमध्ये खालून हुक टाकून सिंगल क्रोशा करायचा. हे आपण बॅक साइडने करत आहे. फुलाच्या 4 चेन करायच्या, पुढच्या पाकळीच्या मधात हुक टाकून सिंगल क्रोशाने जोडायचं. तर आपले असे लूप्स तयार होईल 4 चेनचे. 8 लूप्स करून घ्यायचे आहे. हे बघा झाल्यानंतर 8 लूप्स झाले आहेत. त्यानंतर पहिल्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. परत एक स्लिप स्टिच करायचं आहे आणि त्याच लूपमध्ये 3 चेन करायच्या. परत एक डबल क्रोशा करायचा त्याच लूपमध्ये. 3 चेनचा एक डबल क्रोशा बनतो आपण, हा दुसरा आणि अजून एक डबल क्रोशा. असे 3 डबल क्रोशे करत आहोत. त्यानंतर 2 चेन आणि पुढच्या लूपमध्ये पुन्हा डबल क्रोशे. एक डबल क्रोशा झाला, हा दुसरा, अजून तिसरा. यानंतर काय करायचं आहे, 2 चेन आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे. कारण आता आपल्याला हा स्क्वेअर बनवायचा आहे, तर हा कॉर्नरचा भाग आपल्याला मोठा लागेल. नेहमी आपण ग्रॅनी स्क्वेअर करताना कॉर्नरला जास्त डबल क्रोशे घेतो. नेहमी 3 घेत आहे साईडसाठी, तर इथे 6 आहे आणि मध्यात 2 चेनची गॅप. आता परत पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, म्हणजे एकदा 6 डबल क्रोशे आणि एकदा 3 डबल क्रोशे आणि मधात 3 चेनची गॅप. हे बघा इथे 3 डबल क्रोशे केले, 3 नाही 2 चेनची गॅप करायची. 3 डबल क्रोशे झाल्या, 2 चेन करायच्या. पुढच्या लूपमध्ये असेच 6 डबल क्रोशे करायचे. असे एक आड एक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन करून टर्न करायचं आहे. पहिले आपण चेन करून घेऊ. 1 2 3. त्यानंतर पलटवायचं आणि त्या 2 चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशा करायचा. पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशा, त्यानंतर 2 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये. आता हा कॉर्नरचा भाग आहे कारण इथे खाली 6 डबल क्रोशे आहे, तर वरची म्हणजे ह्या राऊंडमध्ये पण 6च डबल क्रोशे करायचे. पहिले 3, मग 2 चेन आणि मग पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. हे बघा 3 डबल क्रोशे झाले, मग 2 चेन आणि त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. असे आपले एकूण 6 डबल क्रोशे सेम स्पेसमध्ये होत आहे, कारण हा कोपरा आहे आपल्या ग्रॅनी स्क्वेअरचा. आणि ही आहे साईड. 2 चेन करायच्या आणि इथे जे 2 चेनच्या गॅप आहे तिथे 3 डबल क्रोशे करायचे. एका गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. एक स्लॉट 3 डबल क्रोशाचा आहे. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि परत पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे आणि इथे 6च्या वर 6 आणि मध्यात 2 चेनची गॅप. हे बघा ह्याप्रमाणे करायचं आहे दोन्ही साईडने. अशा आपल्या 4ही बाजू पूर्ण झाल्या. त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे सुंदर. 3 लेअरच्या फुलाचा हा ग्रॅनी स्क्वेअर आहे. हे सगळे धागे मागच्या साईडने हुकच्या साह्याने ओढून घ्यायचे आहे, म्हणजे आपला वर्क एकदम साफसूत्र सुंदर असं दिसते. फिनिशिंगसाठी हे सगळे धागे हुकच्या साह्याने मागे ओढून घेऊन कापून घ्यायचे. त्यामुळे आपलं वर्क समोरून जितकं चांगलं दिसते तेवढंच मागूनही छान दिसते. हे बघा हा सुंदर आता
ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे. हा जोडून तुम्ही रुमाल बनवू शकता. आणि हे जोडायचं कसं तर मी हे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकले आहे. मधात शोसाठी एक मोती पण लावू शकता आणि सुंदर असा टेबल कवर तयार करू शकता.